राम राम मंडळी. चला तर म्हणलं आज तुम्हाला दाखवूया की आम्ही चिगोरची भाजी कशी बनवतो. तर चिगोर काय आहे, आयुर्वेदिक भाजी आहे जी आपल्याला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये खायला भेटते. ती आयुर्वेदातील तिचे महत्त्वसुद्धा फार आहे. तर काय करायचं, भाजी स्वच्छ धुवून घ्यायची 2 वेळेस आणि साईडला ठेवून द्यायची. चिगोर असा घ्यायचा आणि साईडला ठेवून द्यायचा. फोडणीसाठी काय करायचं, गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये टाकायचं 3 चमचे तेल, तुम्ही कमी जास्त करू शकता. तेल तापलं की आता त्यामध्ये मी टाकणार मोहरी अशी तडतडू द्यायची. त्यामध्ये टाकायचे जिरे फुलले की 3 मोठ्या आकाराचे कांदे मी बारीक चिरून घेतलेले ते असे त्यामध्ये सोडून द्यायचे. कांद्याला तळसून घ्यायचं मंद आचेवरती गुलाबी रंगावरती. तुम्ही म्हणसाल सोनेरी तर ते चालणार नाही, त्याला गुलाबी रंगावरतीच परतून घ्यायचं बरं का. आता कांदे परतून घेतले. हे बघा, जेवढा छान तुम्ही कांदा परतताल तेवढी सुंदर तुमची भाजी लागेल. आणि ही भाजी एकदम कमी साहित्यामध्ये बनवायचं. मग आता काय करायचं, लाल तिखट, हळद, थोडंसं मीठ म्हणजे चवीप्रमाणे मीठ आणि थोडासा मसाला टाकून घ्यायचा. हे बघा, आता चिगोर टाकायचा, मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य 5 मिनटं शिजवून घ्यायचं. त्यानंतर काय करायचं, तर 3 ते 4 चिंचा भिजू घालून ठेवायच्या, त्या याच्यामध्ये टाकायच्या. थोड्याशा साहित्यामध्ये खूप छान भाजी लागणार आहे. आता याच्यामध्ये चिंचा टाकून घ्यायच्या ज्या आपण भिजू घातलेल्या होत्या. हे बघा, आता चिंचा टाकल्यात. यामुळे चव फार छान लागते. तुम्ही असं कधीच केलं नसेल पण एकदा नक्की करा, तुम्हाला चव फार आवडेल. आता चिंच टाकली, गॅस थोडा वाढवायचा, त्यानंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचं. भाजी तयार आहे. बाय बाय.